जय खानदेश जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये। गाईज आता आपण निघालोय आपल्या कामासाठी, कारण कसं आहे भरपूर लांब जायचं होतं आपल्याला आणि रस्ता खूप डेंजर आहे म्हणून पेट्रोल जास्ती लागणार, त्याच्यामुळे आपण गेलो पंपावर। म्हटलं 200-300 रुपयाचं पेट्रोल टाकून घेऊ, मस्तपैकी आरामात निघू, कारण की ऊन पण डेंजर आहे आणि आपल्याला ज्या रस्त्याने जायचे आहे तो रस्ता खूपच डेंजर आहे। गाईज तुम्ही कंटिन्यू करा लास्टपर्यंत, तुम्हाला रस्ता नक्कीच माहिती पडेल केवढा डेंजर आहे। आणि फायनली गाईज आपण त्या रस्त्याला लागलोय आता, कारण की एवढा अवघड रस्ता आहे गाईज, तुम्ही कधीच बघितला नसेल असं तुमच्याकडे, आमच्याकडच्यांना तर माहितीच आहे। पण फायनली जिथपर्यंत माझा व्हिडिओ जात आहे गाईज तोपर्यंत तुम्ही विचार नाही करणार की हा रस्ता एवढा डेंजर कसं काय, आणि आम्ही 2 व्हीलर एवढं फास्ट काढतो इथं। कसं आहे आपला रायडर बिल्ला आहे निलेश दादा, त्यांना माहितीच आहे कशी गाडी चालवू नये या रस्त्याला, म्हणून आम्ही गेले। आणि पूर्ण आजूबाजूला मोठमोठे टेकडे होते गाईज, आणि आमच्याकडे जंगली प्राणींचा खूप डेंजर धाक आहे गाईज। आणि फायनली गाईज आपण आता लागलोय रस्त्याला, तुम्ही पुढे बघत राहा गाईज, एवढा भारी मस्त नजारा आहे इकडे बघण्यासाठी। सो तुम्ही कधी आले तर नक्कीच सांगा आम्ही आले इकडे, कमेंट करा, ज्यांनी बघितलं असेल त्यांनी कमेंट करा, कारण की हे गाव म्हणजे तुम्हाला सांगणारच मी पुढे कोणतं गाव आहे। हे गाईज मालापूर आहे, मालापूरवरनं आम्ही जाते मस्तपैकी डॅम बघू आता, तुम्हाला दाखवतो मी पुढून, त्याला तिकडून फिरून जाऊ आपण। आणि हा गाईज आपला व्हिडिओ कुठपर्यंत जातो, कुठे कुठे जातो मला नक्कीच कमेंट करा, तुम्ही लागलत मेन्शन करा, स्टोरी ठेवा, मी तुम्हाला मेन्शन बॅक देईन गाईज, आणि असाच सपोर्ट राहू द्या सध्या तुमच्या। गाईज इकडनं मस्त दिसणार बघू शकता तुम्ही, इकडनं एकदम मस्त व्ह्यू दिसतोय बघू शकता, आणि तुमच्याकडे धरण डॅम जे पण म्हणत असतील ते बघू शकता तुम्ही। आणि एकी साईडला डॅम आहे गाईज, आणि इकडच्या साईडला डायरेक्ट गाव आहे गाईज, तुम्हाला दाखवणार आहे मी आता। ज्यांना पण इथे यायचे असेल गाईज त्यांनी कमेंट करा, कारण की पाणी पावसाळ्याच्या दिवसात एकदम मस्त वाटतं गाईज इथं, एकदम फ्री आणि एकदम वातावरण पण छान आहे। आणि एक साईडला गाव आहे गाईज, हे मालापूर आहे, कारण की हे पण जास्ती मोठं नाही आहे, म्हणजे मोठं गाईज। कसा वाटला आपला व्ह्यू नक्कीच कमेंट करा, ज्यांना पण यायचे असेल, मी तुम्हाला लोकेशन वगैरे सर्व दाखवून देईन, सगळं सांगून देईन। हा बघा मस्त वाटतं इथं गाईज, या तुम्ही नक्की एकदा तरी या, मस्त वाटतं। आणि फायनली गाईज आम्ही निघालो आहे आता, काम झालं आहे आपल्याला, पण मी दाखवू नाही शकलो कारण की खूपच लांब तिकडे गेलो होतो, हे जे बल्ले दिसत आहे ना त्याच्या तिकडच्या साईडला गेलो होतो, तिथं मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही दाखवला गाईज, सॉरी माफ करा। आणि हा रस्ता बघा गाईज तुम्ही, आता आपल्याला अजून जायचं आहे पुढे, कारण की आपण शॉर्टकटच्या चक्करमध्ये फुल कट झालेलो इकडनं जाता जाता। तुम्ही रस्ता बघा एकदा, एवढे मोठे डेंजर गड्डे पण आहे, रस्ता पण एवढा डेंजर आहे, आणि ऊन पण एवढं डेंजर पडत आहे गाईज, काय सांगू तुम्हाला मी। आणि व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला माहितीच पडेल। आणि हा जास्तीत जास्त शेअर करायला गाईज, आणि तुम्हाला तर माहितीच आहे गाईज आपल्याकडच्या घाट, पण आज मी तुम्हाला एक नवीन घाट दाखवणार आहे, तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला आता मजा येईल, कारण की हा घाट ना खूप डेंजर आहे, तुम्ही विचार पण नाही करू शकता गाईज, बेकार मोठा घाट आहे हा। आपला जो वैजापूरचा आहे ना त्याच्यापेक्षा बी थोडा जास्त वाटतं मला, कारण की पहिल्यांदाच आलो इकडं, बघू शकता तुम्ही, मोबाईलमध्ये असता दिसतो हा व्हिडिओमध्ये, पण लाईव्हमध्ये बघितला ना खूपच डेंजर आहे इकडं, पुरी कराड आहे आणि सेफ्टीला काहीच नाही गाईज, बघू शकता तुम्ही, एवढी मोठी ना ती टेकडी पण खूपच डेंजर आहे। आणि आम्ही आपला निलेश दादा गाडी चालवतात, मी तर नाही चालवत गाडी जास्ती, तर तोच चालवतो। आणि तुम्ही पुढे बघा अजून रस्ता पण फुटून गेलेला आहे गाईज, एवढा बेकार रिस्क आहे ना, जाऊ द्या, कधीच येणार नाही मी या रस्त्याला, कारण की गाडीची पण वाट लागते आणि आमची पण वाट लागते, त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करा तुम्हाला रस्ता कसा वाटला। आणि फायनली गाईज तुम्ही असा सपोर्ट करता आमच्यासाठी खूप आहे, तेवढंच। आणि आता आम्ही गाईज जाणार आता घरी, कारण की भरपूर टाईम होऊन गेलेला आहे, आम्ही केव्हाचे फिरतो आहे, आणि तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी एवढं करतो आम्ही। आणि फायनली गाईज आम्ही आता रस्त्याला लागलो अजून एक, याच्या पुढे काय आहे हे माहिती नाही आहे, पण तुम्ही कंटिन्यू करा, एकदम मस्त व्ह्यू आहे इकडं पण, पाणीच्या दिवसात एवढं भारी वाटतं नाही इकडं गाईज, मी असं इमॅजिन केलं आता पाणीच्या दिवसात किती मजा येत असेल। चलो बाय गाईज, भेटू पुढच्या व्हिडिओ।